शिवसेनेकडे आहे, काय काळजी करू नका तुम्ही. हा. शिवसेना तोडलंय, त्यांनी कबूल झालेला आहे. हा, धन्यवाद. जय शिवसेना. 10,000. आता भाजपवाल्यांचं डोकं कसं आहे, त्यांच्याकडे काम घ्यायचं म्हणलं तर त्यांच्या पक्षात प्रवेश करा, तर तुम्हाला काम देतो. हे महत्वाचा प्रश्न. हे चुकीचे आहे असं कोणाला म्हणलंय का? दाखवा कोणाला म्हणलंय. आता तुम्ही काय पण आता 2-3 वेळा गेलं तरी त्याचं काम होत नाही, ह्याचं कारण काय समजायचं आम्ही? ह्यानेच केलंय. पत्रामध्ये काम दिलं म्हणजे तूच झालं केलंय, का? तूच केलंय, दुसरं कोणीच मी काय केलं नाही. म्हणतो, एक काम केलं का नाही झालं. सभा मंडप? हो का? आमदार मान्य आहे साहेबांनी- का नाही तेवढं सांगा. ऐकून तुमचं मान्य आहे का नाही? केलं का काय नाही? म्हणतो? तुम्ही केलं का नाही एवढं अरे तुम्ही काय भाजपवाल्यांचं असं आहे. हो, तुम्ही ह्याने म्हणजे केलं का नाही बघा. खरं सांगते ना, काम भाजपवाल्यांचं नाहीये. काम ह्यानेच म्हणजे केलं. खरं सांगते ते काम भाजपवाल्यांचं सांगते ह्यानेच केलं काम. हे बघा, सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यामुळे जे आहे सोलापूर जिल्ह्यात राजकारणाचं जे आहे प्रचार जे आहे अतिशय वेगात आलेला आहे. काही दिवसानंतर आता मतदान होईल, त्यानंतर निवडणुका जे आहे जे उमेदवार आहे निवडून येतील. तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी जे आहे इलेक्शन चालू आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सलगरा गटमध्ये जे आहे 2 महत्त्वाच्या ज्या लढती सुरू आहेत. सिद्धाराम बाके जे भारतीय जनता पक्षाकडनं उभारलेले आहेत आणि त्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाकडनं जे आहे शिवराज मित्रे यांच्या या दोघांमध्ये जे आहे लढत आहे अशी माहिती समोर आलेली आहे. तर आपण बोरोटी या गावात आलेलो आहोत. या बोरोटी गावातल्या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत आणि इथं काही म्हणजे BJPचे पण कार्यकर्ते आहेत, काही शिवसेनेचे पण कार्यकर्ते आहेत, काही काँग्रेसचे पण कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी थोडंसं संवाद साधूया. या ग्रामस्थांचं मत काय आहे? तर आता थोड्या वेळापूर्वी थोडं ग्रामस्थांची चर्चा केलो मी. बर. BJPने काय काम केलं नाही म्हणतात ते. बीजेपीने काम केलंय नाही असं नाही. तालुक्यामध्ये बस स्टँड केलंय, मंदिर केलंय आणि पोलीस स्टेशनचं काम चालू आहे. रजिस्टर ऑफिस ते काम चालू आहे. बबलात रस्ता झालाय. काही मोदी सरकारने गोरगरिबांना शेतकरीचं 2,000 रुपये मानधन देत आहे. काम असं नाही चुकीचं बोलताय. काय सांगायला नव्हतं. बरोबर आहे त्यांचं. खूप कामं झालेत. बगलाचा रस्ता झालाय आणि आमचं किती वर्षापासून अक्कलकोटचं मंदिर झालं नव्हतं, ते श्रद्धास्थान आहे ते झालं आता. मग केलं की बसस्टँड केले की कसं होतं तिथं आधीच सगळं काय तिथं लोक संडास करत होतं, आता कसं झालंय. मग अजून किती काही पाहिजे विकास तुम्हाला? ह्या गावातला विकास काय झाला? ह्या गावातलं कोणी बी आलं तर झालंच नाही. आता या गावातलं मुख्य सरपंच म्हणजे कुठल्या पार्टीचा आहे? काँग्रेसचा आहे, शिवसेना आहे. म्हणून तर मग त्यांना विचार विकास झालेला म्हणून. आम्ही तर BJP वाले आहे. विकास ह्या गावातलं जे आहे झालं का नाही? झालाय, विकास केलाय, कारण निधी कमी आला. सरपंच काँग्रेसचा असल्यामुळं BJPचे आमदार निधी कमी दिलाय. त्यांच्या सत्ता असल्या की येतच. पुढच्या वेळी BJP सत्ता आला तर काम भरपूर करेल. म्हणजे सत्ता असली तरच काम करणार. केलंय काम, पण तेवढं ओढून आणावं लागतं ना काम करणाऱ्याने. तिथं त्यांनी का देत नाही असं का नाही. ह्याने जावं लागतंय, भांडण काढून काम आणावं लागतंय. ते पक्षपात काय पालन केलं नाही त्याने. आमदार सगळ्यांना समान नेऊन नेते काम. काही जणांना विचारतो, यांनी जे म्हणतात की जावं लागतंय तिथं आमदारांकडं, BJP कार्यालयाकडं किंवा सत्ताधाऱ्यांकडे जावं लागतंय, निधी मागून आणावं लागतंय, खेचून आणावं लागतं म्हणतात. मी 2-3 वेळा गेलतो साहेब. मी शिफारस पत्र बी दिले इथं आणि उपकेंद्रासाठी आणि कॉन्क्रीट रस्त्यासाठी आणि ते आमचं तलावासाठी 2-3 वेळा त्याला पत्र बी दिले इथं, पण अजूनसुद्धा त्यांनी कामच केलं नाही. आता 2019मध्ये त्यांनी आमदार साहेब इथं आलतं आणि तहसीलदार आलतं, खासदार आलतं, पण अजून तिथे एक कंट्यासुद्धा काढले नाहीत. आता तुम्ही यांचं उत्तर द्या. त्यांच्या उत्तर कसं आहे, त्यांनी कुठलं तलावाचं बोलायला. तलावाचं काम बोरोटी बुद्रुक आणि खुर्द दोन्ही गावात मिळून आहे. ते काम सगळ्यांनी गावाकडे नागरिकांनी जावं लागतंय. त्याने कोणी केलं नाही. त्यांनी आलं बघून गेलं. पाठीमागं पाठपुरावा करावा लागतं का नाही? तलाव बोरुटी बुद्रुक आणि खुर्द आहेत, पण त्याच्या खाली 5 गावात संबंध आहे. ते पाठपुरावा केला नाही कुठल्या गावाने. जनतेला सुखासाठी शेतकऱ्याला महत्वाचे काम आहे. पाठपुरावा नाही, पाठपुरावा सुद्धा केलं नाही त्यांनी. तुम्ही करा. मी केलं पाठपुरावा. मी 2 हे बघा,
मी काय सांगतो, बाळ आहे, बाळ रडल्यावर आईला आठवण येतं का नाही? तसं आपण आपलं काम करायला तिथं जावं लागतंय. लोकप्रतिनिधी तालुकाचे आमदार आहे, त्यांचे कर्तव्य आहे तलावचे पाऊस जास्त झाले, अतिवृष्टी झाले, पाण्यासाठी लवकर धावपळ करण्यासाठी लोकप्रतिनिधीचे काम असतं, त्यांनी यायला पाहिजे. येऊन त्यांनी व्हिजिट दिले, त्यांनी सांगून गेले तुम्ही पाठपुरावा करा, कागदपत्र काय असेल द्या, आम्ही करून टाकू म्हणले. त्यांनी दोन्ही गाव सरपंचाने जावं लागेल, उपासन करावं लागेल. अहो कागदपत्र ग्रामपंचायत सरपंचानं उपसरपंचानं बोरटी बुद्रुक बोरटे खुर्द सर्व मतदार लोक होतात, बघितलं ना तहसीलदाराला तलाठी आणि सर्कल सर्वजण होत आणि सर्कल दिलेलं आहे. ते लोकप्रतिनिधी येऊन काम केलं पाहिजे. मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचं नुसतं निधन झालं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि विषय असा आहे, भाजपचं आतापर्यंत त्यांनी जे सांगितलंय ते चांगल्या पद्धतीने सांगितलंय. कारण कसं आहे, 10,000 आता भाजपवाल्यांचं डोकं कसं आहे, त्यांच्याकडे कामं घ्यायचं म्हणलं तर त्यांच्या पक्षात प्रवेश करा तर तुम्हाला कामं देतो. हा हे महत्वाचा प्रश्न हे चुकीचं आहे. असं कोणाला म्हणलंय का? दाखवा कोणाला म्हणलंय. आता तुम्ही काय पण आता 2-3 वेळा गेलं तरी तिथं कामं होत नाही, ह्याचं कारण काय समजायचं आम्ही? 2-3 वेळा गेले, सरपंच साहेबाला आता विचारा, पाच आमच्या पक्षात प्रवेश कर आता- म्हणले का? नाही. खनकर हे नेतृत्व ऐका एकच तरी असतंय, आम्हाला. घनकुत्र नेतृत्व हो, म्हणजे हे चुकीचं आहे. सरपंच साहेबाला कधी म्हणलं नाही. आता रस्त्याचं काम केलंय. कमजोर पक्ष नाही हे भारतीय जनता पक्ष, कितीतरी सीटा भरपूर झाल्या. केंद्रापासून घ्यायला जागा नाही. गावापर्यंत सरकार आहे. जागा रिकाम्या नाही, प्रवेश करायला कोणाला घ्यायला पाहिजे, कुठल्या जागा फुल आहे कोणी यायचं गरजच नाही. आजच हे हाय पॅकेज दिलं एवढं वाटतं आम्हाला बरोबर शक्यतो. आजच एकाला दिलं वाटतं, काहीतरी पॅकेज दिलं वाटतं, एकाने प्रवेश केलाय. पॅकेज दिलं म्हणून पॅकेज चुकीचं आहे. कोण बघितलंय? काय पण सांगायचं, खोटं बोलायचं नसतं कुठल्याही गोष्टी. आता आम्हाला सांग, नुकतं 1-2 तास झाला. आता काय मला वाटतं बाबा पाटील कोणतरी गेले वाटतं पक्षात आत्ताच. बाबा पाटील हम्म. त्यांना पक्षाचा त्यांना हे काय मग मी सांगतो, बाबा पाटील गेला म्हणजे त्याला पक्षाचे अभिमान वाटलंय, चांगला पक्ष म्हणून गेलाय. अभिमान इतके दिवस नव्हता का अभिमान त्यांनी तुम्हाला? कशाला गेला काँग्रेस? इलेक्शनच्या तोंडासमोर घेऊन आता माणूस स्वार्थ बघतो कधी बी. ते बाबा पाटीलला कळायला पाहिजे की एवढं मोठं नेतृत्व आमदार साहेबांनी, माझ्या आमदार साहेबांनी दिलं, त्यांना देऊन सुद्धा ते लोक तिकडे जाण्याचं कारण काय? बाबा पाटलांनी तालुका शिवसेनेचा अध्यक्ष होता, त्यामुळं ते आमच्या पक्ष सोडून का तालुक्यामध्ये- गेला? ह्या पक्षात आता काय एवढं नाही म्हणून तर गेलाय ना, विकास नाही म्हणून तर गेलाय. बीजेप मध्ये विकास आहे, काम होतील म्हणून गेलाय. आता विकास तुम्हाला दाखवतो, चला गाडीवरती. सातून दूधनी ते बबलत रोड, आमचा एक्सप्रेस हायवे सुद्धा एक खडा सुद्धा दिसणार नाही. रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता आहे ते कळत नाही. अजून 6 महिने झालं रोडचं काम होऊन, अजून तुम्हाला किती दाखवतो चला. मग असं हलगर्जीपणा काम का करतं दादा? हं? काम देतच ना तुम्हाला, काम दिलं नाही. अधिकारी वरच्या अधिकारी- सगळ्या विचारी बाबत सगळं खड्डा खोदायचं, क्वालिटी समजून घ्यायचं दादाचं काम नसतंय. दादा वरून निधी आणतात, कामाला लावतात, तर ते जे वरचं एज्युकेटिव्ह ते करायला पाहिजे. आणि त्यांच्या- इथल्यानी लोकप्रतिनिधीने आवाज उठवायला पाहिजे. आमच्या त्यांचं गावात नियंत्रण आहे ना अधिकाऱ्यांचं. अधिकारीकडे गेलो आम्ही, अधिकारीकडे सरपंच सुद्धा आम्ही स्वतः गेलतो अधिकारीकडे. अधिकारी काय म्हणतो, आमचं काम झालंय, तुम्ही एकदा आमदारकडे जावा. आमदारकडे पायऱ्या चढून देत नाही आम्हाला. आमदार एवढे कोण बीज आहेत म्हणलंय आमचे. पायऱ्या चढून देत नाही? आमचे कोण आमदार म्हणलंय? एवढे busy आहेत. सगळ्याला ओपन आहे तिथं, कोण पण या. काही नाही. ह्या विरोधी नाही आमचे तिथं. आमदार एवढे busy आहेत ओपन आहे. सध्याचे. आणि आता आमच्या गावात विकास तुम्हाला दिसतो, चला दाखवू का तुम्हाला विकास आमच्या तुम्ही गावात केलं किती नाही. झालाय? तुम्ही किती 9 मेंबर आहे, काय केलं तुम्ही? 5 वर्ष संपत करून झालं. दिलं नाही ना आम्हाला. कुठं होता इतकं वर्ष? सचिन कल्याण शेट्टी या गावात आलेत का नाही? आले 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 लय वेळ आलाय. दोनदा आले, एकदा लोकसभेला आले आणि एकदा विधानसभेला आले. त्यानंतर निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर आले आले. आले आले. कालच जेवून गेले, कालच जेवून गेले, कालच जेवून गेले. प्रचार पाठपुरावा आहे. पंचायत समिती लोकप्रति होऊन लोकसभा इलेक्शन झालं तेव्हा एकदा आले, विधानसभेला एकदा आले, आता पंचायत समिती, जिल्हा परिषद. फक्त प्रचाराला हा, चालू. एवढं- एवढं. नाही नाही, बाकी ठिकाणी काही असेल तरी बोलव, तर काम दिलं तर उद्घाटन येत केलं नाही दुसरं काही काम विकासाचं नाही. निधी दिलं का? विचारा त्यांना निधी कुठला दिला का इथं? आमच्या गावात 7 लाख रुपये निधी दिलतंय, हा. ते काही त्रुटीमुळे कॅन्सल झालंय. परत 10 लाख रुपये दिले. त्यांनी लोकप्रतिनिधी त्या आहे. ठिकाणाला 7 लाख 3 लाख त्यांची असं कामं 10 लाख रुपये दिले. गोंधळ समाजाला सभा मंडप दिले की गोंधळी समाजाला दिले, धनगर समाजाला दिले. हा. गोंधळी समाज दिले, धनगर समाज दिले, अजून कोणता मोठा समाज आहे इथं? कुठं काम चालू दाखव ना. अहो, कागदामध्ये काम केलं म्हणजे झालं झालंय. का? गोंधळी समाजचं काम ह्यानेच केलंय. कागदपत्रामध्ये काम दिलं तूच म्हणजे झालं केलंय, का? तूच केलंय, दुसरं मी कोणीच काय केलं नाही. म्हणतो, एक काम केलं का नाही झालं. सभा मंडप? हो का? आमदार मान्य आहे की साहेबांनी- नाही? तेवढं सांगा. ऐकून- ऐकून- तुमचं मान्य आहे की नाही? केलं की नाही? काय म्हणतो?
तुम्ही केलं का नाही एवढं अरे तुम्ही काय भाजपवाल्यांचं असं आहे हो, तुम्ही ह्याने केलं म्हणजे का नाही बघा. खरं सांगते ना काम भाजपवाल्यांचं नाहीये काम ह्यानेच म्हणजे केलं, हो. खरं सांगते ते काम भाजपवाल्यांचं सांगते ह्यानेच केलं दादांचं पूर्ण आमच्या गावामध्ये एकच काम झालेलं आहे ते काम मी स्वतः केलेलं हा, बघा आहे. मान्य एकच झालं काम झालं जे 2 कामं सांगितलं एकच काम दादांनी केलं त्याच्यावर एक तर कुठलं काम केलं नाही तांड्यामध्ये काम झालेलं नाही अजून तांड्यात दोन सभागृह झाले, दोन सभागृह. तांड्यामध्ये त्याला विचार दोन सभागृह झाले. कामं झालेलं नाही विचारा सरपंच सांगतोय. कामं झालेलं नाही लिंगायत समाजाला मिळालं की नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही काय मिळालं नाही. काहीच नाही मिळालं लिंगायत समाजाला आमच्या कुठल्याही गावामध्ये सभा एकच आहे मंडप 2 कामं कागदामध्ये आहेत एक काय दिलं नाही. इथे एक सभा मंडप आहे आणि गावात एक सभा मंडप परमेश्वर मंदिराचं ते कागदामध्ये आहे. काम आहे पण कागदामध्ये आहे. काम करायला पाहिजे, ग्रामपंचायतवाला करायला पाहिजे, धडपड करायला पाहिजे. काय गावातले नागरिक करताय काम पक्ष देणाऱ्याने दिला ना, तुम्हाला निधी दिलाय ना, तुम्ही करा ना पुढं. लिंगायत समाजाला दिलं नाही म्हणून सांगितलं त्यांनी बरोबर आहे ते लिंगायत समाजाला दिलं नाही हे मान्य करतो मी. नियोजन ऑफिसला पत्र देण्याचे काम लोकप्रतिनिधीचे असते. आम्ही मागणी केलं ना ते नियोजन ऑफिसला पाठवून द्यायचं आणि वारंवार पाठपुरावा करत कोण आमदार करावं लागतं मिनिटं. त्यांनी केलं नाहीये. आमच्या गाव आता 57% स्थापना आहे. 20 ते 25 वर्ष झालं. सिद्धराम मेत्रे 3 वेळा आमदार झालाय, गृहमंत्री झालाय. लिंगायत समाजाला 1 रुपया दिला का विचारा. विचारा. आणि बोर्ड तो झापुताना हे रोड समाजाचं झालेला झालं आणि नाही. हे रोडला तुम्ही आलेला रोड मैत्री सभी मी पूर्वी रोड नाही केलेला रोड आहे. मैत्री सभेच्या रोडवर आम्ही चालतो इथं मग बाया आपलं बोट द्यायला पाहिजे म्हणून पाहुणे लोक देत नव्हतं. ते बिचारा आमदार सीताराम मेत्रेंनी आणि रोड केला म्हणून कार गाडीमध्ये फिरतो आणि मोटरसायकल मध्ये आम्ही फिरू लागलेलं आहे. त्यांची पुण्य आहे गावाला. तुमचं विचाराचं पत्र कुठलं आहे समाजाचं विचारलं आहे रोड काही एका समाजाचं आहे का ते सार्वजनिक आहे आम्ही काय विचारला करून लिंगायत समाजाला काही झालं नाही हे आतापर्यंत काम कोणी आहे. दिलंच नाही. हे रोड काय आतापर्यंत एका समाजाने जातं का? 40 वर्ष झालं कोणी 1 रुपया दिला नाही कोणी पण. अण्णा आता मला काय म्हणायचं आता मागील आमदार समजा मागासवर्गीचा आहे मागील आमदार ओबीसी कॅटेगरीचा आहे आता 2 टर्म आमदार लिंगायत समाजाचा आहे मग त्यांना देणं सुचलं नाही का हे त्यांनी काय जातीवाद केलाय का. मग हे असा विषय चुकीचं ना. बोलू नको तू, नाही, चुकीचं असा बोलू विषय नको. आहे ना. जातीवाद आता करायचं जेऊर नाही. मतदारसंघामध्ये एससी कॅटेगरीचा उमेदवार नाही का त्यांना मग ते लिंगायत समाजाचं का दिलं आता इथं ओबीसी समाजाचा आता हा वार्ड ओबीसीच आहे हो अण्णा आम्ही लय आता तालुक्यामध्ये खेड्यानुसार लोकांनी मतदारांनी लय हुशार आहे. आता सर्व धनुष्यबाणाला मतदान करण्याचं नेमलेलं आहे कारण हे सत्य आलेलं आहे. या अक्कलकोटला विधानसभाचं काय चालला कारभार याबद्दल सर्व तालुक्याला फार फार माहिती झालेलं आहे. आम्ही धनुष्यबाणा आणि 3 सीट भरघोसने मताने निवडून येणार शिवसेना. हे त्यांनी म्हणतंय मतदाराच्या त्यांच्या मर्जीवर आहे. तुमचं बी ठरवलं मतदार आहे. काय बोलेल काय करेल त्याच्यावर निकाल आहे. ह्यांनी तोंड्या बोलवर नाही. आता विषय लोकशाहीचा आहे सर्वांना स्वतंत्र अधिकार बाबासाहेबांनी दिलेलं मतदार करायचं कोणाला करायचं कोणाला नाही करायचं. विषय असं आहे आता सलगर मतदारसंघ जो आहे तो ओबीसीला सोडलेला जागा आहे मग तिथं लिंगायत समाज का दिला मग तिथं का तुम्हाला ओबीसीचा उमेदवार भेटला नाही का हा, हे प्रश्न- पंचायत समितीला सारखं का सारखं तुम्हाला प्रश्न भेटलं नाही का हे सारखं सारखं प्रश्न आता समोरचा विषय त्यांनी आहे ना. विचारताय मान्य थोडा करतो मी समोरचा विषय. ओबीसी सीट तिथं भेटल्या आता नसल्यामुळेच आता केलंय. तुम्हाला तेवढं ग्रामपंचायतचं capacity उदाहरण नाही. देतो आता ग्रामपंचायतचं उदाहरण देतो ग्रामपंचायत मध्ये 9 उमेदवार असतो 9 मध्ये एससी ओबीसी तसं नाही हे चेहरे बघून तुम्ही कास्ट बघून देता वरिष्ठ लोकांचं काम आहे. वरचं लेवलचं ते वरिष्ठ काम आहे. लोकांचं काम आहे. आम्हा- तिकीट आम्हाला देणं, न देणं, याला देणं, त्याला देणं. हे हा. आमचं काम नाही. हे काय ठरलं असतं आता वरिष्ठ पद्धती सोडण्याचं काम आहे नाही आता पंचायत समिती म्हणलं वरिष्ठ झाला नाही. 30-40 वर्ष भाजपचे कार्यकर्ता काम केलेले आहे. निष्ठावंत भाजप माणूस आहे. आमच्या त्यांना तिकीट दिलं नाही आपल्या गावात आणि भागामध्ये आणि तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि परत तिकीट त्यांना द्यायचं म्हणजे काय विषय कसं आहे त्यांचा आता त्यांचा पक्ष त्यांना विषय राहिला तो त्यांना कोणाला काय देऊ जाणं फक्त माणूस बघून द्यायला पाहिजे ज्याचं काम आहे त्यांना मतदान द्यायला पाहिजे आता ते पक्ष जे आमचं आम्हाला आहे. असं- आम्ही काय पण करू ना मला तिकीट घ्यायचं कोणाला नव्हतं. पण मी देऊ. समाजाला कोणाला काय काय करायचं? करायचं? आमचं पोट काढतंय. हे शेवटी मतदार आहे ना ह्यांचे बी कौल त्यांच्यावर अन्याय झाला ना अन्याय झाला अन्याय- निष्ठावंतावर आहे. हे बघा, आम्ही निष्ठावंत आहे ना आमचा पक्ष आहे आम्हाला अभिमान आहे आम्हाला अन्याय झाला नाही. कोण थांबलं ते आमचा भाऊच आहे ना त्याला मला बोललेलं आहे तुम्ही कौलला शिवसेनेकडे आहे काय काळजी करू नका तुम्ही हा. शिवसेना कौल आहे त्यांनी कबूल झालेला आहे. हा धन्यवाद जय शिवसेना
तर आपल्यासोबत होते बोरोटे गावातील ग्रामस्थ यांनी अतिशय म्हणजे संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. इरफान शेख, सोलापूर.